नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपलं मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपले एक सबस्क्रायबर मुंबईवरून आलेले आहेत. त्यांच्याशी गप्पा मारूयात. त्याच्या आधी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात. आपल्या मराठी चॅनलला सुद्धा आणि हिंदी चॅनलला सुद्धा. आणि Google फॉर्मवरनं खूप इन्क्वायरी येत आहेत आणि भरपूर लोकांचे शूटही होत आहेत. तुम्हालाही पार्टिसिपेट करायचं असेल तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. नक्की तिकडे जाऊन तुम्ही फॉर्म फिलअप करा. तर चला आता सुरुवात करूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय तुमचं नाव? माझं नाव अभिजित भगत. राहायला कुठं आहात तुम्ही? राहायला मी दिवा ठाणे येथे राहतो. आणि मूळ गाव? मूळगाव माझं सातारा, जावळी तालुका, महूगाव. मुंबईमध्ये कधीपासून राहता तुम्ही? मुंबईमध्ये गेले तर माझे वडील गेले 40-45 वर्ष आम्ही मुंबईला स्थायिक आहोत. आणि माझा जन्म गावाला झाला साताऱ्याला, जावळी वाईमध्ये. पण आम्ही साधारणतः 20-25 वर्ष लहानपण माझं मुंबईतच गेलं आहे. बरं. कसे काय तुमचे अनुभव घडले होते सर? अनुभव तर भरपूर आहेत. त्यातला मला एक सांगूशी वाटतो की मी साधारणतः तेव्हा असेल 4थीला स्कॉलरशिपची एक्झाम देत होतो मी. आणि दिवाळीच्या आधीचे दिवस होते. तर बेसिकली काय झालं की स्कॉलरशिपची एक्झाम होती. मी तेव्हा राहायला होतो लिंबोणी बागला, गोवंडीला. स्लम एरिया आहे पूर्ण. आणि त्याच्यामध्ये सकाळची शाळा असायची साधारणतः 10 वाजताची. तर आणि नॉर्मल शाळा 12ला चालू व्हायची, आम्ही 10 वाजता, कारण की एक्स्ट्रा 2 क्लास असायचे. तर त्यामुळे माझी आई मला लवकर घेऊन जायची शाळेमध्ये. आणि तेव्हा भाऊ लहान होता, साधारणतः पहिलीला असेल तो. तर त्याची दुपारी शाळा असायची 12 ते 3. तर 10 वाजता थोडा उशीर झाला होता मम्मीला जेवण वगैरे बनवायला. तर आम्ही रस्ता एक क्रॉस केला. रस्ता क्रॉस करून त्यांनी मला सोडलं आणि ते बोलले की मम्मीसोबत तिची मैत्रीण होती. तर मम्मी ती बोलली की तुम्ही जावं पुढे. तर त्या दिवशी नेमकी मम्मीने एक व्हाईट कलरची साडी घातलेली, त्यावरती थोडी ब्लू एम्ब्रॉयडरिंग होती आणि तिने गजरा वगैरे लावला होता. तर तिथे एक रस्ता आहे म्हणजे लिंबोणी बागला, तो रस्ता नारायण गुरु स्कूलला जायला लागतो. तर तिकडे एक सोफा ठेवलेला आहे. जसं आता तुम्ही जसं सोफ्यावर बसला, मी बसलो, तसा एक सोफा ठेवला आहे, जुना, एकदम जुना, साधारणतः खूप जुना आहे. म्हणजे त्याला बघितलं की तो विंटेज फील होतो. तर तो एक सोफा ठेवलेला. त्या सोफ्यावरती सोफ्याच्या फोडून गेलो आम्ही. दरवेळी मागून जायचो क्रॉसिंग करताना, कारण तो डिवायडर होता. तर मागून जायचो, त्यावेळी नेमकं मी फोडून गेलो. तर आम्ही गेलो आणि मम्मी बोलली की डिवायडरची त्या सोफ्याची इथे थांबली आणि मैत्रिणीने बोलली घेऊन जायला स्कूलमध्ये. आणि पुढचे इन्सिडेंट्स माझ्या मम्मीने मला सांगितले काय झाले, आम्ही पाहिले डोळ्यांनी. तर तिथे मम्मी उभी होती, तर तिला एक थोडंसं थंड हवा आल्यासारखी वाटली, थोडं वेगळंच फील झालं तिला. मग त्यानंतर ती घरी आली, पुन्हा घरी आली आणि दळण जे असतं आपण गव्हाचं देतो ते दळण घेऊन गेली. आणि नंतर ती घरी पुन्हा आली तर ती माझी जी आजी होती, म्हणजे पप्पांची मावशी, सख्खी मावशी, तिचं घर जवळच होतं. तर ती तिकडे गेली तर ती ओरडायला लागली मोठ्याने, आवाज काढायला लागली. मग माझ्या आजीनी तेव्हा लँडलाईन असायचे. तर माझी आजी, आमच्या घरी लँडलाईन होता. मग आजी आमच्या घरी गेली. तिथून वडिलांना त्यांचा फॅक्टरीमध्ये फोन केला की असं झालं आहे. म्हणजे माझ्या आईचं नाव उषा आहे. तर तिला त्रास होतो आहे भरपूर. ती मोठ्याने ओरडते, दात ओठ खाते, कोणाला ऐकत नाही, तुम्ही लवकर या. ते आवाज काढायचं म्हणजे ते काय बोलायचं का फक्त आवाजच यायचा? ती बेसिकली सारखं बोलायची की मला पाहिजे आणि मला चहा द्या. ती कोरा चहा प्यायची. जवळजवळ 8-10 दिवस हा प्रकार चालू होता. ती 8-10 दिवस फक्त कोरा चहाच प्यायची. त्याच्या आधी कधी असा प्रकार झाला का? असा कधीच नाही झाला प्रकार. तर तांब्या चहा प्यायची. आणि एकदा तिला मिठाचा चहा दिला, तर तिने हातात तांब्या घेतला. तिला काय माहिती काय झालं, ती बोलली की मिठाचा चहा आहे, आणि तिने तांब्या फेकून मारला. लिटरली पूर्ण भांडी वगैरे पडली. आणि ती अशी बसायची आणि मागं कपाट होतं आपलं. तेव्हा प्लास्टिकचे कपाट होतं. कपाटाला असं डोकं आपटून तिने मागचं जे कपाट आहे ना, त्याचं प्लाऊड तोडून टाकलेलं. आणि मोठ्याने ओरडायचे, ऐकायचे नाही कोणाला. मग बाबा बोलले की काहीतरी वेगळं दिसतंय, बाहेरचं दिसतंय. आपण परत तिकडे तुमच्या आजींनी फोन लावला लँडलाईनवर. हां. पुढं मग वडील आले. माझ्या भावाला स्कूलला नाही पाठवलं. त्यांचं 1 स्टोरी घर होतं, खाली एक माळा आणि वरती एक माळा. स्लममध्ये मोस्टली तसंच असतं. तर तिकडे बेसिकली काय झालं, वरती माझा भाऊ होता आणि मला घ्यायला कोण नाही आलं. म्हणलं मम्मी येते रोजची 6 वाजता, 6-6:30ला स्कूल उठायचं. तर मम्मीची मैत्रीण आली, म्हणजे मम्मीला त्रास होतो आहे, वैशाली नाव आहे त्यांचं. तर ती आली आणि ती बोलली की मम्मीला त्रास होतो आहे, तू चल. मग 6:30लाच मी आलो आणि मला लवकर नाही घेऊन आले, कारण की नको दाखवायला लहान मुलांना. तर मी 3री-4थीला होतो, स्कॉलरशिपची एक्झाम होती. तर आलो आणि बघतोय तर मम्मीला त्रास होतो आहे. मग मी जवळ पण गेलो नाही, कारण की पप्पा बोले जवळ नको जाऊ, काय तुलाच केलं बिलं तर मारलं बिरलं तर मी माळ्यावरती गेलो. आणि माझा भाऊ आणि मी माळ्यावरनं सगळा प्रकार बघत होतो गेले पुढचे 8 दिवस की काय चाललं आहे काय नाही.
मग माझ्या वडिलांनी जे आपले हे असतात ट्रान्सजेंडर असतात जे भिक्षा मागतात, तर तशा लोकांना बोलवलं आणि तशा लोकांना बोलवलं आणि ती लोकं आली आणि त्यांनी पकडून तिला घेऊन गेले. 6-7 लोकं आली, त्यांनी पकडून तिला घेऊन गेले त्यांच्या देवीच्या इथं तिची बट जी असते इथली केसाची बट ती उपटून काढली आणि ती बांधली तर थोडा त्रास कमी झाला आईला. घरी आली ती. आता ते बोलले की त्रास कमी झाला आहे, चला उद्या निघून जाईल, म्हणजे उद्यापर्यंत शांत होईल. मग ती घरी आली, म्हणजे 3 दिवसांनी ती घरी आली आणि झोपलेली रात्री, मध्यरात्र झालेली झोपलेली. साधारणतः 11-12, 2 वाजले असतील. तर झोपलेली आणि वडिलांचं पायावर झोपली, जसे मांडीवर झोपलेली. तर अचानक वडिलांना कुठेतरी बाहेर जायचं होतं, वॉशरूमला जायचं होतं. तर वडील बोलले की उठ उषा. पण ती अशी झोपून होती की तिची जी मान आहे ती उचलता येत नव्हती. शेवटी 10-12 लोकांना बोलवलं तरी पण मान उचलत नव्हती तिची, एवढी जड झाली होती मान. आणि मग वडील बोलले काहीतरी खतरनाक दिसतंय. मग त्यानंतर आमच्या इथे, कारण की लिंबोणी मार्ग सगळ्या मल्टी कम्युनिटी लोकं राहतात मुंबईला, तर तिथला एक दर्गा आहे. त्या दर्ग्यामध्ये जाऊन वडील ते जमजमचं पाणी असतं ते घेऊन आले. पाणी बिणी मारलं तरी पण ते ऐकायचं नाही. ते बोलायचं की मला पाहिजे, मी नाही जाणार, हिला घेऊनच जाणार. मग त्या जे ट्रान्सजेंडर लोक आहेत त्यांनी विचारलं की काय नाव आहे, असं फोड केली की नाव काय तुझं. तर ते बोलले की माझं नाव सदाशिव म्हणून आहे. तिची जे भूत लागलं होतं त्या व्यक्तीचं नाव सदाशिव आहे. आणि मी पुढं सांगतो तुम्हाला की काय झालं होतं त्या व्यक्तीबरोबर. मग माझ्या वडिलांनी, आणि पूर्वी कसं असायचे लोक डायरी वापरायचे किंवा नंबर लक्षात असायचे. आतासारखं नाही की कॉन्टॅक्टमध्ये, आता पण नसतात लोकांच्या लक्षात, पण पूर्वी लक्षात असायचे नंबर. बरोबर. काही आत्ता पण काही लोक डायरीमध्ये नाव लिहून ठेवतात, नंबर लिहून ठेवतात. पण युजली कसं आता लोकांच्या लक्षात नसतात नंबर, पूर्वी तोंडपाठ असायचे नंबर. तर आणि माहेरकडचा नंबर तर त्या मम्मीलाच लक्षात असणार, तिला तर त्रास होतोय, मग तिच्या लक्षातच नाही. मग माझ्या मामांना फोन केला, जे देवऋषीच होता. मग ते आले माथेरानवरून, ते आले आणि त्यांनी बघितलं की काय रिंगण वगैरे केलं, काय होतंय काय नाही, काय पाहिजे. मग ती जी आत्मा लागला होता त्या व्यक्तीने, त्यांनी असं मागितलं की आपण जे बोलतो बीफ, ते बडे का बोलतात, ते त्याचं काळीज मागत होतं खायला. त्याला काळीज खायचं होतं आणि भात, अंडी, चिकन वगैरे सगळं त्याचा पूर्ण आहार दिला. पण नाव तर सदाशिव होतं ना? सदाशिव नाव होतं, पण तो एक पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये होता की ती लोकं खात होते. मग म्हणजे मुंबईला अशा असतात की जे पर्टिक्युलर कम्युनिटी असतात ते खातात. मग त्याला ते खायचं होतं. मग त्यांनी ते मागितलं आणि माझ्या म्हणजे की पुरुषाने घेऊन जायचं आणि तो जी सोफा आहे, तो सोफा जो आहे तिच्यासमोर ठेवून यायचं. गेल्यानंतर कोणी मागं वळून बघायचं नाही, आवाज येईल तुम्हाला, मळायचं नाही, असं मामाने सांगितलं होतं. तर मी गेलेलो, म्हणजे इनिशियली गेलो होतो की पप्पांचा एक मित्र होता, मी त्याचं नाव नाही घेणार, तो अजून पप्पांसोबत बिझनेस करतो. तर पप्पांचा एक मित्र होता. तर वडील बोलले की असं ठेवून यायचं आहे, तू ठेवून येशील का, तर मी तुला ड्रिंक करायला पैसे देतो. तो बोला ठीक आहे. तर मग त्याच्याकडे ते पूर्ण सामान दिलं आणि तो जाऊन तिथे ठेवून आला. आणि तो नशेमध्ये असल्यामुळे त्याला काय फरक नव्हता पडत. तो ठेवून आला आणि ह्याच्या आधी काय झालं होतं की जेव्हा जे ट्रान्सजेंडर लोक आहेत ते घेऊन गेले होते आईला, तर त्यांनी चाबकाने मारलं होतं पूर्ण अंगावरती, चाबकाने मारून की फोड हवी, काय पाहिजे काय नाही. तर त्यांनी चाबकाने मारल्यामुळे, जसं आता मला चाबकाने मारलं तर माझ्या अंगावर वन येतील, काठीने जरी मारलं. आईच्या अंगावर कुठेच वन नव्हता, काहीच नव्हतं झालं होतं. फक्त तिच्या ना मांडीवरती, आता मला लक्षात येत नाही आहे, तिला पण लक्षात येत नाही, मांडीवरती काळ्या कलरचा एवढा मोठा चट्टा आला होता, काळ्या निळ्या कलरचा. तर मग माझे मामा बोलले की हिला काळूबाईला घेऊन जावा, मांढरदेवची जी काळूबाई आमची कुलदेवत, तिकडे घेऊन जावा. मग तिकडे तिला घेऊन गेलो आणि तिला 11 प्रदक्षिणा घालायला सांगितल्या होत्या. मी नव्हतो सोबत, माझे वडील, मामा आणि माझे आई हे तिघंच होते. तर 11 प्रदक्षिणा घालायला सांगितल्या होत्या आणि जशा 11 प्रदक्षिणा घालून झाल्या, देवीला पाया पडले आणि ते जेव्हा खाली आले तेव्हा जो डाग होता ना, म्हणजे आईला फील झालं की इथे काहीतरी दुखते, ते दुखणं पूर्ण कमी झालं, तो डाग पूर्ण गायब झाला होता. म्हणजे देवीची कृपा की देवीने वाचवलं. त्याच सीनमध्ये अजून एक लिंक येते की तो सदाशिव जो होता ना, जेव्हा माझ्या मामाने फोन केली ते आणि त्या ट्रान्सजेंडर लोकांनी पण सांगितलं, त्याचा तो लग्न नव्हतं झालं होतं, त्याचं वय असेल 21, 22, 23 वर्ष आणि माझ्या आईचं वय असेल तेव्हा लवकर लग्न झालं होतं, तेव्हा तिचं पण वय 24-25 आसपास होतं. तर त्याचं लग्न नव्हतं झालं होतं, तर त्याची इच्छा भरपूर अपुऱ्या होत्या. तर त्याचा बसने ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे त्या एरियातनं जो जायचा त्याला युजली ही प्रॉब्लेम व्हायचा. आणि म्हणजे आई तिथून आली आणि थोडी नॉर्मल झाली, बॅक टू नॉर्मल झाली. तर त्यानंतर तिला एक दिवशी बाहेर ती कपडे धुत बसलेली, तर नळाखाली, पाण्याखाली, आणि आम्ही घरामध्ये गाणं लावलेलं काळूबाईचं गाणं वाजत होतं आणि अचानक आईला काय त्रास झाला काय माहिती,
आई आली आणि बोलली मला कसं तरी होतं आहे, कसं तरी होतं आहे. तर माझे आजोबा त्यावेळी घरीच होते, कारण की हिला कंटिन्युअसली 1-1.5 महिना त्रास होतो आहे. आम्ही शाळेत पण नव्हतो गेलो होतो. तर ते घरात तिला बसवलं दिवाणावरती आणि तिला पाणी दिलं आणि माझ्या आईने पाणी पिलं आणि म्हणजे विदिन अ सेकंड तिला काय झालं काय माहिती, तिने माझ्या आजोबांच्या कानाखाली मारली. बापरे! आणि आजोबा मी माझा भाऊ आम्ही तिघं सकाळी 10 वाजलेले. आजोबा असे बघत होते लिटरली असे, काय झालं अचानक. मी आणि यश माझा जो भाऊ येतो, आम्ही बोलतो आम्ही ओरडायला लागलो, कारण लहान होतो ना. आम्ही ओरडायला लागलो, परत आलं आणि जसं असं बोललो की पूर्ण आम्ही म्हणजे पळत माझ्या 2 आज्या राहायच्या, पप्पांच्या 2 मावश्या आजूबाजूला राहायच्या. मग त्यांना परत गेलो, अरे पळत आलं आणि दादांना म्हणजे आमच्या आजोबा वारले ते, त्यांना कानाखाली मारली. मग ते परत आले, परत तो गोतावळा आला आणि मग त्यानंतर ते थोडं वारं यायला लागलं आणि तेव्हा ते भूताचा जो त्रास आहे, जी वाईट एनर्जी ती जे चांगल्या गोष्टी नाही आहेत ते येणं थांबलेलं, पॉझिटिव्ह गोष्टी यायला सुरुवात झालेली. आता ज्यावेळेस तुमच्या त्या आजोबांना कानाखाली मारली होती, त्यांची सिच्युएशन कशी होती? ॲग्रेसिव्ह होते, काय होते, कसे होते? म्हणजे गाणं लागलेलं, मला गाणं अजून आठवतं. मेहंदीच्या पानावरती काळू दिसतं तुझं नाव गं, हे गाणं लागलेलं. आणि तेव्हा आमच्याकडे VCD होता, तर ते आमच्या आईला सवय होती की गाणे वाजत. तर ती आली कपडे धुत आणि गाणं ऑलमोस्ट झालेलं अर्धं. तर ती आली आणि ती बोलली मला कसं तरी होतं आहे. आणि तिने पाणी पिलं ना, तिला खूप राग आला. काय माहिती का, तिला खूप राग आला आणि तिने अचानक पाणीचा ग्लास ठेवला आणि कानाखाली मारली. आम्ही तिघंजण असे एकमेकांना मम्मीकडे बघत होतो की अचानक काय झालं. आणि ती लिटरली अशी बसलेली ऐकतच नव्हती. मग म्हणजे पुढं कनेक्ट करतो मी काय झालं. मग त्यानंतर माझे मामा पुन्हा आले की काय प्रॉब्लेम आहे बघायला, आणि ती बोलायची की मला जायचं आहे. त्या सीननंतर पण बोलायची की मला जायचं आहे. मग मामानी, मी, माझा भाऊ आणि माझी आई, तिघंजण आम्ही ट्रेननी गेलो ह्याच्यापर्यंत, दस्तुरी म्हणजे बोलतात माथेरानच्या इथे, तिथपर्यंत गेलो. तर तिथपर्यंत ना ती लिटरली असं करायची, मला जायचं आहे, अशीच करायची. मग ती ऐकायचीच नाही आणि आम्ही घाबरायचो. आता मी तेव्हा असेल 4थीला आणि आईची माया असते. त्यानंतर साधारण 3 वर्ष मी तिच्या बाजूला पण बसायचो नाही की मलाच कानाखाली मलाच मारलं तर काय होईल. त्यानंतर आम्ही 15 दिवस माथेरानलाच राहिलो. त्यानंतर ते थोडं देवाचं केलं, सगळं झालं. त्यानंतर तिचा जो राग होता आणि ती अशीच बघायची. तो जो राग होता तो कमी झाला आणि आता कधी ती त्या झोनमधून बाहेर यायची. तिला पुन्हा आठवण यायची की मला मुलं पण आहेत. मग ती आम्हाला बोलवायची अशी करून, ये इकडं. आम्ही बोलायचं ना, आम्ही नाही येणार. परत आलं बोलायचो, आम्ही जायचंच नाही. असा सीन होता. त्यानंतर थोड्या गोष्टी नॉर्मलाईज होत गेल्या आणि तिला तो त्रास कमी झाला. किती दिवस चालू होता हा प्रकार? साधारणतः जो भूत जे होतं ना, जे आत्मा लागली होती, ती 10-15 दिवस चालू होतं. आणि त्यानंतर जो देवाचा जो प्रकार होता काळूबाईचा, तो 15-20 दिवस चालू होता. मी स्कूलला नाही गेलो, माझा भाऊ स्कूलला नाही गेलो. 15 दिवस आम्ही माथेरानलाच होतो आणि सुरुवातीचे 8-10 दिवस आम्ही मुंबईला म्हणजे घरीच होतो, गेलोच नव्हतो गावाला. एकदा जे ट्रान्सजेंडर लोक आले होते ते मारत होते आईला माझ्या घरामध्ये. तर माझा भाऊ वरती बसलेला तो बोलत होता, आणि तो पहिलीला होता, खूप लहान होता. तो बोलला की माझ्या आईला मारू नका, तिला डॉक्टरकडे घेऊन जावा. पण डॉक्टर पण काय करणार अशा सीनमध्ये, कारण की ते ऐकतच नाही आहे कोणाला. मग तिला मुंबईला एक दर्गा आहे, त्या दर्ग्यामध्ये साखळीला बांधून ठेवतात. तर तिला तसं साखळीला बांधून ठेवणार होते. तर आणि 8 दिवस 4-5 दिवस तिथंच राहायचं दर्ग्यामध्ये. आणि ॲज अ लेडीज तर ते वडील बोलले की नाही, दर्ग्यामध्ये नाही घेऊन जाणार, साखळीने नाही बांधायचं, जे काय असेल ते इथेच करा. असा सीन झाला होता तो. बरं. त्याच्यानंतर मग काय फॅमिलीमध्ये काय त्रास वगैरे किंवा तुमच्या आईला काय हेल्थचे इश्यू वगैरे? हेल्थचे इश्यू नाही आले. वारं यायचं देवीचं दर मंगळवारी किंवा कुठला पण असा एक दिवस असायचा, त्या दिवशी यायचं वारं. मग ते वारं आलं की मग ती बांगड्या फोडायची आणि ओरडायची, मोठ्याने बांगड्या फोडायची. मग आता आम्ही दोघं लहान, तर ते मान द्यावा लागतो देवाला, हळदी कुंकवाचा ॲटलिस्ट. तर मग मी ओरडत जायचो, पुन्हा तसंच ओरडत आले ओरडत जायचो. आणि मग दोन्हीपैकी कुठल्या पण एका आजीला बोलायचो, चल तिच्या परत अंगात आलं, काहीतरी झालं तिला. मग त्या यायच्यासोबत मग ते हळदी कुंकवाचा मान दिला की ते शांत व्हायचा. बाकी हेल्थ इश्यू वगैरे नाही आले तिला त्यानंतर काय. बरं. तुम्ही मागाशी म्हणाल की ते सदाशिव नाव त्यांनी सांगितलं ट्रान्सजेंडरने. हां. मग तुम्ही म्हटलं की त्याचं पुढचं अजून एक ते मी शेवटी सांगतो, ते काय सांगणार होते? ते हेच होतं की तो जो होता ना सदाशिव, तो बाईकनी प्रवास करत होता आणि तो जो डिवायडर होता तिथे त्याला एका बस नेऊन उडवलं होतं.
PL लोखंडे मार्ग त्या एरियाचं नाव, त्या रोडचं नाव आहे. कारण की माझा स्कूलचा रस्ता होता, 4-5 वर्ष मी तिथेच जायचो. तर त्या रोडला त्याला उडवलं होतं, बसने उडवलं होतं, तर त्याच्या जागीच निधन झालं होतं. तर त्याच्या इच्छा भरपूर अपुऱ्या राहिल्या होत्या आणि तो पर्टिक्युलर अशा कंपनीत होता की त्याला ते तो खायचा ते रेग्युलरली. मग त्याची ती पण इच्छा होती की मला ते मोठ्याचं खायचं आहे, काळीच. त्याने स्पेसिफिकली काळीच मागितलं होतं आणि बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या मागितल्या होत्या. तर हीच गोष्ट होती की त्याची हिस्ट्री होती. आता सगळं व्यवस्थित आहे. आता नॉर्मल आहे, बॅक टू नॉर्मल आहे सगळं. बरं, याच्या व्यतिरिक्त अजून काय काय अनुभव तुमच्यासोबत घडले? ह्याच्या व्यतिरिक्त अनुभव होता की मी 2019-20ला पुण्यामध्ये राहिला होतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो आणि गोकुळनगर एरिया आहे पुण्यामध्ये, तिथे राहिला होतो. तर तिकडे शिवाजीनगरवरनं यायला मी असं इमॅजिन करतो की मी कसा येत होतो. तर शिवाजीनगरवरनं यायला एक रस्ता लागतो, एक चौक लागतो. त्या चौकामध्ये बसने जायचो आम्ही युजुअली. डिपबंगला चौक. हां, बरोबर. त्या बसने जायचो त्या युजुअली त्या चौकातनं. तर काय झालं की रात्रीची वेळ होती आणि मी नवीन होतो, साधारणतः 15-20 दिवस झाले होते. पाऊस वगैरे नव्हता तेव्हा. मी नवीन होतो, बोलले की चालत जाऊ, चला पुण्यातलं रात्रीचं कसं वातावरण आहे बघूया. तर रात्री 2 वाजता मी उठलो, अभ्यास वगैरे करून झाला होता, इयरफोन लावले कानामध्ये, गाणे ऐकत चाललो होतो. तर नंतर वाटलं की गाणे काय ऐकायचं, आपण निसर्गात आलो, निसर्गाचा जरा आस्वाद घेऊया. तर पेन चौक जो आहे तिथून पूर्ण खूप झाडं आहेत. तर पेन चौक करत मी आलो आणि कुत्री वगैरे भुकायला लागली होती. तर मला बेसिकली म्हणजे एक सवय आहे लहानपणापासून की मी ॲटलिस्ट काहीतरी जे बोलतात राजधातू बोलतात ना, सोनं किंवा चांदी, तसं काहीतरी घालायचं. तसं माझ्या हातामध्ये हे जे चांदीचं ब्रेसलेट आहे, मी जवळजवळ 7वी-8वी असल्यापासून घालतो आहे. तर माझं ब्रेसलेट माझ्यासोबत होतं चांदीचं, की मला असं वाटतं की त्यांनी भूतं आपल्याला काही करत नाही. तर मी चालत गेलो आणि 2 वाजलेले. फक्त तिथे एक जसं चौक असल्यामुळे तिथे लाईट होती भरपूर. पण लाईट असल्यामुळे तिथे काय झालं की पोचलो, चौकाच्या थोडं अलीकडे पोचलो आणि चौकाच्या खाली, त्या लाईटीच्या खाली, पोलच्या खाली अशी 3 लोकं मला अशी फील झालं की तिथं बसलेत. म्हणजे आता मला आठवत नाही की कसे होते ते, पण जसं आपण बोलतो कामगार लोक कसे बसतात जेवायला, तसे ते लोकं बसले होते आणि त्यांचं काहीतरी चाललं होतं, त्यांच्यात काय चाललं होतं. मला आता थोडं आठवलं की त्यातलं एक जण होतं, त्यांनी माझ्याकडे वळून पण बघितलं, मला चेहरा नाही आठवत. तर ते 3 लोकं जे बसले ना, त्यातले म्हणजे असे बसले होते की एक या साईडला, एक या साईडला आणि एक या साईडला. तर या साईडचा जो होता ना, त्यांनी मला पाहिलं आणि म्हणजे आमच्याकडे थोडं जेनेटिक गोष्टी असल्यामुळे फील होतं आम्हाला की इथे आहे असं. आणि आमच्या सगळ्या रिलेटिव्हला माहिती आहे की असं यांना थोडं दिसतं म्हणून. तर ते 3 जण होते, त्यातल्या एकाने बघितलं. मी बोललो, हे काय आहे इथे? मी म्हणजे एवढे दिवस मी गेलो, 15-20 दिवस. दुपारचं गेलो, कधी सकाळचं गेलो, संध्याकाळचं कधी रात्री 2 वाजता नाही. तर मी बोललो काहीतरी असेल, आपण परत फिरलं पाहिजे, इथनं पुढं नको जायला. तर अशी म्हणजे थोडंसं तेव्हा थंडीचं वातावरण होतं थोडं. तर मी बोललो की चला परत जाऊया. परत गेलो मी आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं की आपण दुसऱ्या दिवशी दुपारचं जाऊन बघूया. दुपारचं गेलो, थोडं सकाळचं जाऊन बघूया. तर सकाळी 7, 7:30, 8च्या दरम्यान पेन चौकात भरपूर गर्दी असते नाश्ता करणाऱ्यांची. तर मी तिथूनच गेलो की चला त्या एरियात पुन्हा जाऊन बघूया की काय आहे, क्युरिओसिटीच्या हिशोबाने. तर गेलो आणि बघितलं की तिकडे नारळ, कुंकू लावलेले, लिंब अशा गोष्टी ठेवलेल्या त्या चौकाच्या तिथेच मधोमध आणि अपोजिट साईडला. तर मग मला कळलं की हे काहीतरी वेगळी गोष्ट आहे, आपण या रस्त्याने जाणं थोडं अवॉइड करूया. तर मग आम्ही मित्रांच्या स्कूटीवरनं मागच्या जी वडारवाडीचा रोड आहे, त्या वडारवाडीच्या रोडने आम्ही जायचो. त्या चौकातनं कधी जायचो नाही. पांडवनगर क्षेत्र. हां, पांडवनगर क्षेत्र, बरोबर. हा तो इन्सिडेन्स होता. त्यानंतर पण काही असा त्रास नाही झाला कधी. म्हणजे फक्त बघितलं तुम्ही? फक्त दिसतं आम्हाला, फील होतं की कधी दिसलं नाही तर फील होतं की बाबा इथे काहीतरी आहे. असं जाणवतं की ही गोष्ट इथे जास्त वेळ थांबलं नाही पाहिजे, आपण पुढं जाऊया, असं जाणवतं. म्हणजे निगेटिव्ह वाईब्स कळतात ना? निगेटिव्ह वाईब्स कळतात, थंड वाटतं कधी अचानक, किंवा की हे आपण बोलतो ना मॅट्रिक्समध्ये ग्लिच असतो, तसंच आहे की हे अशी गोष्ट नाही झाली पाहिजे, पण ही अशी कशी होते, म्हणजे काहीतरी तिथे आहे, आपण त्या रस्त्याने नको जायला, आपण पुन्हा फोकस करून दुसऱ्या रस्त्याने जायला पाहिजे, अशी गोष्ट आहे. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, सरांचे हे होते अनुभव. तर त्यांच्याकडे अजून एक आहे अनुभव, तो पण ऐकूयात. तर दुसरा अनुभव काय होता अजून एक सर? एक अनुभव अजून आहे की मी तेव्हा माझा जन्म जसं मी सुरुवातीला सांगितलं की वाईला झाला होता. मी हॉस्पिटलचं नाव नाही घेणार, मी त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पण बाहेरून बघून आलो आहे. तर तिथे माझा जन्म झाला होता 1 जानेवारी 1998ला. तर साधारणतः मी 2-3 दिवसाचा असेल. माझ्या आईचं सिझरिंग झालं होतं, पहिलंच बाळपण होतं तिचं. तर सिझरिंग झाल्यानंतर युजली बायकांना उठता येत नाही, असं उठून पण बसतात, नॉर्मली असं उठतात त्या, पण त्यांना असं चालता वगैरे येत नाही. आणि सिझरिंग झालं होतं आणि साधारणतः मध्यरात्रीची वेळ होती. ते माझ्या आईसोबत घडलं होतं, पहिला इन्सिडन्स जो तिने फील केला एकदम. रात्रीचे साधारणतः 12-1 वाजले होते
आणि माझे नेहमी सांगते की तो जो वॉर्ड होता, लेडीजचा जो वॉर्ड होता, तिथे एक मूल होतं, लहान मूल होतं. ते 24 तास रडायचं, लिटरली 24 तास रडायचं. आणि काय माहिती त्याला काय व्हायचं, ते 24 तास कंटिन्यू रडतच असायचं. म्हणजे थांबत नसतं. थांबायचंच नाही, ते रडतच असायचं. थोडंसं एक 2-3 मिनटं थांबलं तर थांबलं, नाही तर रडतच असायचं. मग बेसिकली काय झालं की रात्रीमध्ये 1-2 वाजताची वेळ होती. माझ्या आईबरोबर तिची मावशी होती, तिला 2-3 मावश्या होत्या. मावशी होती, तिची आजी होती, म्हणजे मम्मीची आजी ती होती. तर ते सगळे वॉर्डच्या बाहेर होते आणि रात्रीचे 2-3 वाजले, त्यामुळे सगळे झोपलेले. पण ते मूल 24 तास रडायचं, ते थांबायचं नाही. तर रात्री साधारणतः 2 वाजले असतील, 1-2 वाजले असतील, माझी आई सांगते. तर पूर्ण अंधार होता, पूर्ण अंधार. आणि ते सगळं पूर्ण वातावरण पूर्ण शांत झालं. कशाचाच आवाज येत नव्हता. म्हणजे ॲम्ब्युलन्स, हॉस्पिटल म्हणलं की ॲम्ब्युलन्सचा, डॉक्टरचा आवाज येत असतो, तर कशाचाच आवाज नाही. मूल पण शांत. आणि असा वॉर्ड होता, म्हणजे अशा खाटा टाकलेल्या आणि असा रस्ता होता की तुम्ही बाहेर आणि इथून एंट्री असं होतं. तर अचानक रात्री 2 वाजता तिला सफेद साडी घातलेली, केस सोडलेली एक स्त्री दिसली. तिने तिचा चेहरा बघितलेला, पण तिला सध्या आठवत नाही की कसा दिसत होता. तिने तिचा चेहरा बघितला होता. ती चालत आली आणि मी लहान होतो, 1-2 दिवसाचा. माझ्या आईचं सिझेरियन झालेलं. तर ती आली आणि तिचा जो खॉट होता, त्या कॉटच्या इथून थोडी पुढे गेली आणि पुन्हा मागं आली. हा एक चांगला इन्सिडेन्स आहे, मी तुम्हाला सांगतो आहे. पुन्हा मागं आली आणि तिने माझ्या आईकडे बघितलं. तर आणि बघितलं आणि जो पाळणा असतो, बाळाचा पाळणा असतो, त्यातनं मला ओढायला लागली. म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा त्यातनं मला ओढायला लागली. आणि माझी आई बोलली की काय करते तू, माझ्या बाळाला घेऊन जाऊ नको, असं करू नको, माझ्या बाळाला घेऊन जाऊ नको. आणि ती ऐकतच नव्हती, ती ओढतच होती. मग ती बाई थोडी थांबली, 1-2 सेकंद थांबली असेल, जी हाडळ बोलतात तिला, ती थांबली 1-2 सेकंद. आणि त्यानंतर थांबली आणि माझ्या आईकडे बघितलं आणि ती थोडी नॉर्मल झाली आई, की आता चकवा द्यायला बघत होती ती हाडळ बेसिकली. ती पुन्हा ओढायला लागली मला. मग माझी आई पुन्हा आणि ओढत होती मोठ्याने, म्हणजे ए मावशी, ए आजी, कुठे तुम्ही सगळेजण, कोण आहे, शिवा द्यायला लागली ती, कुठे तुम्ही सगळेजण, कुठे गेलात सगळेजण, कोणच कसं नाही, डॉक्टर नाही. आणि ते पोरगं पण रडत नव्हतं बेसिकली त्या दिवशी. ती पुन्हा ओढायला लागली. 4-5 मिनटं हा प्रकार चालला. त्यानंतर ती जी हडळ होती ती नॉर्मल झाली आणि ती जायला लागली आणि पुन्हा मागं आली. आणि माझी आई मला अशी जवळ घेऊन बसली होती. तिने माझ्या आईच्या पाठीवरनं असा हात फिरवला आणि काहीच नाही बोलली ती. माझ्या आईने फेस वगैरे पण बघितलेलं, पण आठवत नाही तिला. तिने माझ्या आईच्या पाठीवरनं असा हात फिरवला आणि अशी सरळ वायाची झुळूक कशी जाते तशी ती गायब झाली. विदिन अ सेकंड जशी ती बाहेर पडली ना, पुन्हा लाईटी वगैरे सगळ्या चालू झाल्या. पुन्हा सगळं ते बाळ रडायला सुरुवात झाली. मग माझी आई ओरडायला लागली, हे काय झालं अचानक, हे कसं काय आलं, कुठे गेलेलं तुम्ही सगळं, ती बाय आलेली मला ह्याला घेऊन चाललेली, बाळाला घेऊन चाललेली, कुठे गेलेलं तुम्ही सगळेजण. आता बोलले कुठे नाही, बाहेरच होतो आम्ही. नाही कुठे गेलेलं तुम्ही, हाडळ आलेली घेऊन चाललेली पोराला माझ्या. मग माझ्या आजीनी जी ऑफ झाली, 98 इयर्स होती ती, 98-95 ती ऑफ झाली. माझ्या आजीनी 3 मावशी त्या पण ऑफ झाल्या. त्यांच्या मावशांनी मिळून तो जो खॉट होता तो चेंज केला आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांना शिफ्ट केलं. मग ते कॉटच्या खाली जसं बोलतात लेडीज प्रेग्नेंट असेल तर ते खिळे म्हणा, चप्पल, छोट्या चपला म्हणा, अशा गोष्टी, कांदा वगैरे अशा गोष्टी ठेवायला सुरुवात केली. नंतर माझ्या आईला असं ती जी हडळ होती तिचं बेसिकली काय झालं होतं, म्हणजे असं बोलतात की त्या हॉस्पिटलमध्ये 1-2 दिवस आधी ना एका लेडीजचा मृत्यू झाला होता. तिचं बाळ तसंच होतं आणि तिचा मृत्यू झाला होता. तर तिला एक बाळाची अपेक्षा होती. तर त्यामुळे ती मला, म्हणजे माझ्या आईला माझ्या म्हणजे मला घेऊन जायला आली होती. पण जाता तिने, म्हणजे माझी आईशी सांगते की तिला असं वाटलं की मला आशीर्वाद देऊन गेली. की बोलतात ना की निगेटिव्ह जरी असली, वाईट एनर्जी जरी असली, तरी माझ्या आईला आशीर्वाद देऊन गेली की तिची जी माया बघून पोराविषयी एखादी असती, तिला उठतं पण येत नव्हतं, तिने जाऊन दिलं असतं. पण तिने आशीर्वाद देऊन गेला की चांगलं होईल तुझं. मग त्याच्या हिशोबाने ती खॉट वगैरे चेंज केली आणि ती नंतर मग डिस्चार्ज वगैरे करून मग माझी आई तिथेच गावालाच राहत होती. हा इन्सिडेंट होता. कुठल्या गोष्टीवरनं कळलं की ती थोडीशी चांगली होती किंवा तिने थोडीसं ब्लेसिंग्स दिली म्हणून? ब्लेसिंग, जर का ती आगाऊ असती तर तिने खूप माझ्या आईला पण त्रास दिला असता ना, मलाच फक्त घेऊनच ती गेली. तिने जाता आईच्या पाठाणीवरनं हात फिरून गेली. की ब्लेसिंग आपण बोलतो ना, आशीर्वाद जेव्हा देतो डोक्यावरती किंवा पाठाने हात ठेवून, मायेने हात फिरवत तसं. तसं ती हात फिरून गेली जाता. त्या गोष्टीने कळलं.
बरं, तर हा होता एक चांगला अनुभव. बरोबर. तर मित्रांनो, सरांचे होते हे अनुभव, आणि अनुभव तुम्हाला कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.